नमस्कार मंडळी, आज मी इथून ITI वरून जात होते तर इथे मला पाहायला भेटले 12 ज्योतिर्लिंगांचं प्रदर्शन, जे की आज आपण पाहणार आहोत आणि तुम्ही पण हमखास पाहायला आहे। इथं माहिती पण भेटेल तुम्हाला आणि 12 ज्योतिर्लिंग कसे होते हे पण पाहायला भेटेल। तर चला चालू करूया आणि आतमध्ये जाऊन पाहूया की कसं 12 ज्योतिर्लिंगाचं जे मंदिरांचं प्रदर्शन आहे प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालयाने ठेवलेलं आहे। इथून आता आपण आतमध्ये जाऊया। हे बाहेर पण त्यांनी एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, जे की आपल्या महादेवांचं आहे। चला आता आपण जाऊया मध्ये आणि पाहूया 12 ज्योतिर्लिंग कसे आहेत। हे पहिलं आहे, ज्याचं आहे नाव सोमनाथ। इथे तुम्हाला माहिती पण भेटेल प्रत्येक 12 ज्योतिर्लिंगाची। त्याच्यानंतर हे आहे श्री मल्लिकार्जुन। मागे तुम्हाला तसंच फोटो पण पाहायला भेटेल, जे रियल मंदिराचे फोटो आहेत त्यांच्या। हे वाला आहे श्री महाकालेश्वर मंदिर। त्याच्यानंतर हे आहे भीमाशंकर। त्याच्यानंतर आहे हे ओंकारेश्वर। त्याचबरोबर इथे तुम्हाला काही नारे वगैरे पण पाहायला भेटतील, जे की त्यांचं म्हणणं आहे की आत्मा वगैरे जीवात्मा परमात्मा बद्दल आहे। हे आहे आपलं केदारनाथ। त्यानंतर आहे काशी विश्वनाथ। हे त्र्यंबकेश्वर। त्याच्यानंतर हे आहे वैजनाथ, जे आपल्या महाराष्ट्रातच आहे। त्यानंतर हे आहे रामेश्वर। त्यानंतर हे आहे श्री भुवनेश्वर। म्हणजे सर्व इंद्रियांचा समूह। आणि शेवटचं जे आहे ते आहे श्री नागेश्वर। आणि इकडे काही त्यांनी मनुष्याच्या जीवनाचे लक्षणं वगैरे, जे की आत्मा काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती ते देतात पण स्वतः, आणि तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारला तर त्याचं पण त्यांनी निराकरण करायला इथे तयार आहेत। हे आहे परमात्माचं, म्हणजे ही जी विद्यालय आहे ते पूर्ण आपल्याला आत्मा परमात्मा त्यांचं मिलन काय, की पुढे काय काय होत आहे आपल्या स्वतःतून पुढे आपलं कलयुग सतयुग या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला सांगतात। हे आहे सर्व आत्माओं के परिणाम परिमित पिता। म्हणजे यांचं म्हणणं आहे की एकानेच देवाला नाही, प्रत्येकाने देवाला मानले, पण त्यांची मानण्याची पद्धत वेगळी आहे। आणि हे शेवटचं आहे भारत के उत्थान और पतन के 84 जन्मों की अद्भुत कहाणी। तर इथे हे प्रदर्शन संपतं। तर अशा प्रकारे होतं 12 ज्योतिर्लिंगांचं प्रदर्शन। आणि इथे काही सेशन्स पण होतात, जे आत्मा परमात्मा रिलेटेड किंवा आपलं माइंड कसं शांत ठेवावं अशा रिलेटेड आहे, जे की यांच्या विश्वविद्यालयातर्फे फ्री आहे 7 दिवस। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। तुम्ही पण हे प्रदर्शन तुमच्या लेकरांसोबत फॅमिलीसोबत पाहायला या, खूप मस्त आहे। ITI कॉर्नरचं एकदम सरळ जर आला तुम्ही येवले चहाच्या लाईनला, इथे ओप्पो वगैरे याचं सेंटर आहे मोबाईलचं, तिथे तुम्हाला भेटून जाईल। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं जाऊ नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।